अस्पष्ट होती, फॉन्टही लहान होता। राहुल नार्वेकर यांनी हे स्पष्टीकरण दिले। आशा भोसलेंच्या शोकप्रस्तावाचं वाचन करताना राहुल नार्वेकर यांच्याकडून चुका झाल्या। वाचन करताना एक चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकरांनी म्हटलंय। दरम्यान प्रिंट देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई गरजेची असं अजय चौधरी म्हणतात। 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या भावना आम्हाला समजल्या, पण अध्यक्ष महोदय आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जे कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे। कारण ह्या सभागृहाची प्रतिमा कुठे मलिन होता कामा नये, म्हणून आपण त्याच्यावरती ठोस कारवाई करावी अशी विनंती मी आपल्याला करतो। नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। वाचन करताना एक चूक घडली, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, तर प्रिंट देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई गरजेची असल्याचं अजय चौधरी यांनी म्हटलेलं आहे। आशा भोसले शोकप्रस्तावादरम्यान नार्वेकरांच्या मराठीवरून चांगलंच गदारोळ उठलं होतं, मनसे देखील आक्रमक झाली होती आणि आता नार्वेकरांचं स्पष्टीकरण।